नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विभाग भरती यामध्ये चौकीदार भरती यासाठी आपण इथे सामान्य ज्ञानाचं डेमो लेक्चर घेतोय. आता इथे पाहिल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल हे डेमो लेक्चर नक्की कशासाठी आहे. या डेमो लेक्चर मध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल पाहणार आहोत. का? कारण आपल्याला आदिवासी विभाग या भरतीमध्ये आपला जो अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल आहे आणि त्या महाराष्ट्राच्या भूगोलाबद्दल आपण इथे जाणून घेणार आहोत आणि आपण कसे हे लेक्चर घेणार आहोत पुढे ते इथे तुम्हाला कळेल. यासाठी हा डेमो लेक्चर आहे. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला कळेल की आपण कशा पद्धतीने शिकवणार आहोत, काय काय शिकणार आहोत, कसे शिकणार आहोत. त्यामुळे हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला कळेल. म्हणून हा डेमो लेक्चर आहे. तर कशासाठी? तर चौकीदार भरती आदिवासी विभाग आपलं डेमो लेक्चर आहे सामान्य ज्ञानाचं. आता आपण जो विषय घेतलेला आहे तो विषय आहे महाराष्ट्राचं भूगोल. आता या महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये आपण काय काय बघणार आहोत या लेक्चरमध्ये, जितकं शक्य आहे तितकं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. पण विषय फार मोठा असल्यामुळे सर्वच काही होणार नाही का लेक्चरमध्ये. डेमो लेक्चरमध्ये म्हणजे आपण कसं शिकवतो हेच तुम्हाला कळेल आणि त्याच्यामध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने काय काय महत्वाचं आहे ते इथे पाहणार आहोत. महाराष्ट्राचा भूगोल म्हटला की पूर्ण काय येतं, तर पहिली येते त्याची प्राकृतिक आणि भौगोलिक रचना. हे अत्यंत महत्वाचं आहे समजून घेणं, बरोबर की नाही. तर उत्तरेकडचा भाग, त्याचा दक्षिणेकडचा भाग, त्याच्यानंतर पश्चिमेकडचा आणि पूर्वेकडचा, बरोबर की नाही. आणि त्यात मग इतरही दिशा आल्या. मग ह्या दिशांना असलेलं त्याचं कोणतं भौगोलिक स्वरूप आहे, प्राकृतिक कसं आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचा विचारला जातो त्या म्हणजे डोंगर रांगा ज्या आहेत, नद्या आहेत, त्याच्यानंतर इथे असलेले जे पठार आहेत त्या पठाराबद्दल आपल्याला विचारलं जातं. त्याच्यानंतर इथे आपले प्रशासकीय विभाग आहेत, त्या प्रशासकीय विभागाबद्दल विचारलं जातं. त्यानंतर आपल्याला याला महाराष्ट्राला लागून असलेले जे इतर राज्य आहेत ते इतर राज्य कोणती कोणती आहेत, कोणत्या दिशेला आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. म्हणजे महत्वाचं गोष्ट जी परीक्षेच्या दृष्टीने आहे ती आपण नेहमी लेक्चरमध्ये घेत असतो. आणि सर्वात महत्वाचं एकतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला विचारलं जातं ते म्हणजे महाराष्ट्राचं स्थान, रेखा वृत्त आणि अक्षवृत्त यावर कोणतं स्थान आहे महाराष्ट्राचं, तर ते आपण इथे पाहणार आहोत. आणि म्हणून मी म्हटलं की तुम्ही शेवटपर्यंत जर पाहिलं तर तुम्हाला ते पूर्णतः कळू नये. चला आपण सुरुवात करूया. महाराष्ट्राचा भूगोल. आता थोडासा एक इतिहास. या इतिहासामध्ये आपल्याला नुसतं महाराष्ट्राचं नाही, आता तुम्हाला महाराष्ट्र माहिती आहे, महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 ला झाली, बरोबर की नाही. पण त्याच्या अगोदर महाराष्ट्र द्वैभाषिक बनला होता, बरोबर की नाही. आता सध्याच्या स्थितीला भारतामध्ये किती घटक राज्य आहेत, तर 28 घटक राज्य आहेत, बरोबर की नाही. आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे, बरोबर की नाही. तर या 28 घटक राज्यांपैकी महाराष्ट्र हा आपला त्यापैकी एक आहे, बरोबर की नाही. 2019 ला भारतामध्ये म्हणजे जम्मू काश्मीर आणि लडाख यांना काय करण्यात आलं, केंद्रशासित बनवण्यात आलं. आधी 9 केंद्रशासित प्रदेश होते आणि नंतर 2020 ला दादरा नगर हवेली आणि दीव दमण यांना काय करण्यात आलं, एकच केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलं. आता या 28 घटक राज्यांपैकी महाराष्ट्र असल्यामुळे त्याचा अभ्यास फार महत्वाचा ठरतो, बरोबर की नाही, किंबहुना सर्वच राज्यांचा. पण आपल्याला महाराष्ट्राची परीक्षा द्यायची त्यामुळे महाराष्ट्रातलं आपल्याला भौगोलिक प्राकृतिक सगळं काही विचारलं जाणार, बरोबर की नाही. बघा जे मी म्हटलं तेच तुम्हाला इथे दिसतंय की 31 ऑक्टोबर 2019 ला भारतात अस्तित्वात असणाऱ्या 29 राज्यांपैकी जम्मू काश्मीर राज्याचा राज्य म्हणून दर्जा काढून घेतला आणि त्याचं काय झालं, केंद्रशासित प्रदेश झालं. आणि त्यामुळे आपल्या देशात राज्यांची संख्या किती झाली, 28 झाली आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या 9 झाली. पण नंतर 2020 ला 20 जानेवारी 2020 ला दादरा नगर हवेली दीव दमण यांना पूर्णतः एकच केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलं. आणि त्यामुळे किती झाली संख्या, तर यांची संख्या झाली 8. जी 9 होती केंद्रशासित प्रदेशांची ती संख्या झाली 8 है ना. तर त्यामुळे देशातील प्रदेशांची संख्या 8 इतकी झाली. आता स्वातंत्र्योत्तर काळामध्ये 1956 मध्ये देशात भाषावार प्रांत रचना, आता तुम्हाला सर्वांनाच माहिती असलं पाहिजे थोडं बहुत प्रमाणात, बरोबर की नाही. आपल्याकडे पहिली प्रांत म्हणून त्यांना संबोधलं जायचं.
कालांतराने आपण राज्य म्हणायला लागलो, स्वातंत्र्यानंतरही प्रांतच होते. आणि मुळात म्हणजे इथे भाषावार प्रांत रचनेसाठी पूर्णतः म्हणजे ज्या काही समित्या नेमण्यात आल्या होत्या भाषावार प्रांत रचनेसाठी, तर त्या सर्व समित्यांचा नकारच होता भाषावार प्रांत रचना करण्यासाठी, है ना. ज्यामध्ये जेबीपी समिती आहे, बरोबर की नाही. पण नंतर फाजल अली आले, त्यांनी ते मान्य केलं, पण त्यात मुंबई देण्याबाबत म्हणजे मुंबई गुजरातलाही हवी होती आणि महाराष्ट्रालाही हवी होती, आणि त्यातनं मग संघर्ष निर्माण झाला, बरोबर की नाही. आता द्वैभाषिक म्हणून आपल्याला विचारलं जातं, म्हणजे आत्ताच नुकतं महाराष्ट्र तयार झाला आणि त्याच्यानंतरचा भाग नाही, तर थोडा आधीचाही भाग आपल्याला विचार घ्यावा लागतो. कधी कधी असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर 1956 मध्ये द्वैभाषिक इथे तुम्हाला दिसेल 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली. आता द्वैभाषिक म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र असं दोन्ही धरून, बरोबर की नाही. आता त्यावेळेला बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणायचे, हे इंग्रजांच्या काळातही होतं आणि स्वातंत्र्यानंतरही बॉम्बे प्रेसिडेन्सी असं म्हटलं जायचं, म्हणजे बॉम्बे. आता या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या अखत्यारीमध्ये काय होतं, तर 13 जिल्हे होते. आलं का लक्षात. हे 13 जिल्हे, आणि मी जे आता तुम्हाला दाखवेन नकाशामध्ये, आता बघा मध्य प्रांतातील हे जे मराठी भाषिक 8 जिल्हे आहेत जे तिथे तुम्हाला दिसत आहेत, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, यवतमाळ, चांदा, है ना. आता बघा जर तुम्हाला इथे किती आहेत हे बघा, बुलढाणा 1, अकोला 2, 3 अमरावती, 4 यवतमाळ, 5 वर्धा, 6 नागपूर, 7 भंडारा आणि 8 चांदा. चांद्याच नंतर काय झालं बरं, चंद्रपूर होऊन चंद्रपूर आणि गडचिरोली असे 2 जिल्हे तयार झाले, बरोबर की नाही. आता हे लक्षात ठेवा की मध्य प्रांतातले हे 8 किती जिल्हे, बरोबर की नाही. बॉम्बे प्रेसिडेन्सी मधले किती, 13 जिल्हे. बॉम्बे प्रेसिडेन्सी यातील किती बरं, 13 जिल्हे, बरोबर की नाही. म्हणजे हे 8 हे 13, बरोबर की नाही. आणि आता पुढे पहा, इथेही मराठी भाषिक असे 5 जिल्हे. कोणते बरं, हा मराठवाड्यातले हे छत्रपती संभाजीनगर 1, बीड 2, परभणी 3, धाराशिव 4, नांदेड 5, बरोबर की नाही. हे किती झाले, 5 झाले. म्हणजे मराठी भाषिक असे असलेले 5 जे कुठे, मराठवाड्याच्या विभागातले. तर असे मिळून म्हणजे 13, हे 13, बरोबर की नाही, बॉम्बे प्रेसिडेन्सी मधले हे मध्य प्रांतातील 8 अधिक काय बरं 5 जे आपण आता इथे पाहिले, कुठले, मराठी भाषिक 5 जिल्हे मराठवाड्यातले, बरोबर की नाही. तर इथे तुम्हाला 8 आणि 5 13, 13 आणि 13 किती झाले, एकूण 26 झाले. किती, 26 जिल्हे. म्हणजेच महाराष्ट्र द्वैभाषिक म्हणजे ज्या वेळेला गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र करून द्वैभाषिक बनवलं होतं, त्यावेळेला 26 जिल्हे अस्तित्वात असलेले आपलं महाराष्ट्र, हा पण त्यावेळेला महाराष्ट्र म्हणून नव्हता, द्वैभाषिक म्हणून करण्यात आला होता. त्यात 26 जिल्हे होते. 1 नोव्हेंबर कधी बरं, 1 नोव्हेंबर 1956 हे वर्ष आपल्याला विचारलं जातं. द्वैभाषिक राज्य म्हणून मुंबई राज्याची स्थापना, त्यावेळेला मुंबई राज्य म्हटलं गेलं होतं. ठीक आहे. आता हे 26 जिल्हे तुम्हाला कळले, 8 मध्य प्रांतातले, 5 मराठी भाषिक आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी मधले असलेले असे 13, असे 26 होते. त्यानंतर एका तक्त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ते दिसेलच तुम्हाला. अगदीच जर तुम्हाला हवं असेल आताच तर आपण बघूया, इथे आपण तक्त्यामध्ये कदाचित ते घेतलेलं असावं. हे बघा, हे ते आहेत 26 जिल्हे ज्या वेळेला हे अस्तित्वात आलं होतं. ठाणे, कुलाबा, रत्नागिरी, बृहन्मुंबई, नाशिक, धुळे, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, परभणी, नांदेड, बुलढाणा, अहमदनगर म्हणजे आता काय झालं अहिल्यानगर, बरोबर नाही. त्यानंतर अकोला, अमरावती, नागपूर,
वर्धा, यवतमाळ, जळगाव, भंडारा, चांदा. चांद्याचंच नंतर काय झालं? चंद्रपूर. तर हे असे 26 जिल्हे मुंबई आपण जे म्हणतो मुंबई राज्य द्वैभाषिक. आता हे जर तुम्ही पाहिलं, हेच लक्षात ठेवा, हे नंतर मी तुम्हाला सांगेन त्यावेळेला तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता हे खाली आहे, नंतर घेतलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला मी इथे आधी दाखवलं की किती 26 जिल्हे आपल्या मुंबई राज्याची स्थापनेच्या वेळेला होते. आता भाषावार प्रांतरचनेला मान्यता मिळत नव्हती, पण भाषावार प्रांतरचना ज्या वेळेला उठाव झाले, चळवळी झाल्या आणि लोकांनी आपल्या भाषावार प्रांतरचनेसाठी केंद्र सरकारकडे मागणी केली आणि त्यातूनच आंध्र प्रदेश याची निर्मिती झाली. जशी आंध्र प्रदेशची निर्मिती झाली भाषावार प्रांतरचनेची, तशी प्रत्येक राज्याची मागणी येत गेली आणि प्रत्येक राज्याने आपल्या भाषावार प्रांतरचनेसाठी हट्ट धरून बसले. आता यामध्येच आपल्या महाराष्ट्रात द्वैभाषिक म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र असल्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरात वेगळा व्हावा अशी दोघांचीही भूमिका होती आणि त्यामध्ये त्यावेळी असलेले आपले दिग्गज नेते जे होते आणि मराठीत तळागाळातल्या लोकांनी सक्रिय सहभाग घेतला आणि सरतेशेवटी 106 हुतात्म्या यांच्या जे हुतात्मे झाले, या हुतात्म्यानंतर आपल्याला म्हणजे असं काही सहजासहजी मिळालेलं नाहीये, म्हणजे महाराष्ट्र असा सहजरित्या तयार झालेला नाहीये. तर याला बऱ्याच जणांची आहुती आहे, 106 जणांची. जर तुम्ही मुंबईला गेलात तर मुंबईला तुम्हाला दिसेल 106 जणांची काय आहे हुतात्मा चौक बनवण्यात, तिथे सगळ्यांची नावं आहेत जे जे हुतात्मा झालेले आहेत, शहीद झालेले आहेत. आणि मग मराठी भाषिकांचं राज्य असावं अशी मागणी केल्यामुळे तत्कालीन द्वैभाषिक राज्याचं आंदोलन झालं आणि 106 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मग मराठी भाषिक गुजरात वगळता म्हणजे गुजरात वेगळाच आणि महाराष्ट्र आणि त्याची सीमा करून काय झालं 26 जिल्हे जे द्वैभाषिक काळीत होते आणि जे मी तुम्हाला तक्त्यामध्ये दाखवलं ते ह्याच्यासाठीच दाखवलं की निर्मितीच्या वेळेला महाराष्ट्राच्या जी निर्मिती झाली 1 मे 1960 ला, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे अस्तित्वात होते? 26 जिल्हे अस्तित्वात होते. ठीक आहे. 26 जिल्हे अस्तित्वात असलेलं महाराष्ट्र राज्य होतं, हे लक्षात ठेवा. 1 मे 1960. ठीक आहे. आता तशीच मागणी वेगवेगळ्या राज्यांची आहे. आसामची बोडोलँडसाठी आहे, महाराष्ट्राची विदर्भ, आपल्याकडे विदर्भात बरेच वर्ष झाले, विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा व्हावा अशी मागणी आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही उत्तर प्रदेशचं बघितलं तर अवध, हरित प्रदेश, पश्चिम बंगाल बघितलं तर गोरखालँड, बिहार आणि झारखंड, मिथिलांचल, गुजरात, सौराष्ट्राची मागणी आहे म्हणजे गुजरात पासून सौराष्ट्र वेगळं व्हावं, बरोबर की नाही. त्यानंतर मणिपूर, कुकीलँड, नुसतं काही महाराष्ट्रामध्ये नाहीच, बऱ्याच राज्यांमध्ये अशी वेगवेगळी मागणी आहे की तेथून वेगळी राज्याची निर्मिती व्हावी. ठीक आहे. आपल्या एक महाराष्ट्राचा दिला आहे याच्यामध्ये की महाराष्ट्राचं स्थान जगामध्ये पाहिलं तर तुम्हाला कसं दिसून येईल. ठीक आहे. आता एक महत्वाचं आहे, उत्तर व पूर्व गोलार्धात भारत आपला देश आहे. हा पण प्रश्न आपल्याला विचारला जातो, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि जर का आपण बघितलं तर या हिमालयापासून ते दक्षिणेत हिंदी महासागरापर्यंत आपल्या महाराष्ट्राचं काय, महाराष्ट्राचं बोलतोय, भारताचं काय आहे तर व्यापलेला कुठून आहे? हिमालयापासून ते दक्षिणेत हिंदी महासागरापर्यंत आहे. याच्या तिन्ही दिशेला, इथे अरबी आहे, इथे हिंदी महासागर आहे, इथे बंगालचा उपसागर आहे, बरोबर की नाही. चला पुढे. आता इथे बघ फक्त एक थोडीशी भारताबद्दलची, कारण महाराष्ट्र आपल्या भारतात असल्यामुळे थोडंसं भारताबद्दल आपण जाणून घेऊया. भारतीय उपखंडात भारताबरोबर कोणते देश आहेत? मी भारतीय उपखंडात म्हटलंय भारताबरोबर. तर भारतीय उपखंडामध्ये पाहिलं तर काय येतं? इथे नेपाळ, त्यानंतर भूतान, त्यानंतर बांगलादेश, बरोबर नाही हा, त्यानंतर श्रीलंका, बरोबर नाही, आणि पाकिस्तान. ठीक आहे. असे 5 येतात, यांचा समावेश होतो.
कारण तुम्ही जर म्हटलं सर तुम्ही पाकिस्तान म्हणताय, हो हे बघा, पाकिस्तान पूर्वी भारताचाच भाग होता आणि फाळणीनंतर तो वेगळा झाला, त्यामुळे भारतीय उपखंडातलाच हा काय आहे, भाग आहे. आलं का लक्षात? हा पूर्वी एकत्रच होता. त्यानंतर नेपाळही होता है ना, यात भूतानही आहे. आलं का लक्षात? आणि बांगलादेशची निर्मिती तर तुम्हाला सर्व सुपरिचित आहे. कधी बरं झालेली आहे ती झालेली आहे 1971ला, बरोबर की नाही? त्यामुळे हे 5. आता श्रीलंका तर वेगळा, पण भारताचेच बरेच अंश म्हणजे तामिळ जे आहेत ते इथे राहणार आहेत 80 ते 90%. त्यामुळे भारतीय उपखंडात भारताबरोबरच पाकिस्तान, बांगलादेश, भूतान, श्रीलंका आणि नेपाळ यांचा समावेश होतो. पुढे बघूया. आता भारतात असलेल्या 28 राज्यांपैकी मी तुम्हाला जे म्हटलं महाराष्ट्र हा त्यापैकी एक आहे. भौगोलिक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर भारताचं स्थान हे पश्चिम, ही कुठली दिशा झाली? पश्चिम. ही झाली उत्तर, ही झाली दक्षिण आणि ही काय झाली? पूर्व. तर हे कुठल्या बाजूला आलं? पश्चिमेकडे आलं. आता इथे बघा, पश्चिम मध्यवर्ती भागात असून भारत, उत्तर भारत आणि दक्षिण भारत, हा जो उत्तर भारत आहे हा म्हणजे उत्तरेकडचा आणि दक्षिण भारत आहे, याला जोडणारा कोणता आहे? आपला महाराष्ट्र आहे ना. म्हणजे उत्तर भारताला दक्षिण भारताला कोण जोडतं? तर महाराष्ट्र जोडतो, कारण मध्येच आहे. लक्षात आलं? बघा, कधी कोणताही प्रश्न कशा पद्धतीने तुम्हाला विचारतील कोणत्या एखाद्या वाक्यावरून ते तुम्हालाही कळणार नाही, बरोबर का नाही? त्यामुळे प्रत्येक गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात, जाणून घ्यायच्यात. महाराष्ट्र हे भौगोलिकदृष्ट्या प्राचीन गोंडवानाचा भाग असून या भागास मोठी ऐतिहासिक, राजकीय, सांस्कृतिक आता बरेच आहेत आपले, बरोबर की नाही? भूगोलाचा आपली जर राजधानी म्हटली तर मुंबई आहे, आर्थिक नागपूर आहे, बरोबर की नाही, राजकीय दृष्ट्या. त्याच्यानंतर आपली ऐतिहासिक आहे कोल्हापूर, सांस्कृतिक आहे पुणे, त्याच्यानंतर पर्यटनाची आहे छत्रपती संभाजीनगर, बरोबर की नाही? त्यामुळे आपल्याला 4-5 अशा राजधान्या ज्या सांस्कृतिक दृष्ट्या आहेत. हा, चला आपण आता जाणून घेऊया. पश्चिमेला असलेले हे आपलं घटक राज्य आहे. इथपर्यंत आता आपल्याला कळलं. हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. ठीक आहे. आता महाराष्ट्र हे पश्चिम किनारपट्टीवरील एक महत्वाचं राज्य आहे. परत त्यात आणखीनही आता नवीन झालेलं आहे. काय म्हणाल, काय नवीन झालंय सर? बरोबर की नाही, तुम्ही विचाराल. हे नवीन काय झालंय तर पूर्वी आपल्या सर्वांना सुपरिचित आपल्याला किनारपट्टीची लांबी माहिती होती 720 किलोमीटर, बरोबर की नाही? पण आता काय झालंय, मागच्याच वर्षी याचं उपग्रहाद्वारे पुन्हा एकदा मॅपिंग करण्यात आलेलं आहे. या मॅपिंगद्वारे म्हणजे हा जो भाग तुम्हाला दिसतोय की नाही, हा इथून ते इथपर्यंत, इथे अरबी समुद्र आहे आणि इथे 720 किलोमीटर लिहिलेलं सुद्धा आहे. पण आता महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा भाग हा 877 इतका झालेला आहे. किती झालाय? 877 इतका झालेला आहे. तर ही गोष्ट फार महत्वाची आहे. तर ही विचारली जाण्याची शक्यता आहे, कारण आता महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी ही 877 इतकी झाली. अर्थातच गुजरात, हे तुम्हाला माहित होतं, गुजरात राज्याची जी किनारपट्टीची लांबी आहे ती पहिल्यासारखीच सर्वाधिक आहे, पण ती साधारणतः 2035 काहीतरी का 36 इतकी झालेली आहे. त्याच्यानंतर तामिळनाडू आहे 1068, त्याच्यानंतर 1053 काहीतरी आंध्र प्रदेश आणि चौथा क्रमांक आपला 877 इतका चौथा क्रमांक लागतो. आणि पाचवा मला वाटतं केरळ आहे, ज्याचं 600 किलोमीटर आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने काय काय विचारलं जातं ते एकाच या नकाशामध्ये. आता इथे तुम्हाला महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार विचारतात. जे तुम्हाला इथे निळ्या अक्षरामध्ये मोठं दिसतंय बोल्डमध्ये, की महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार आणि महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार असे दोन्हीही आपल्याला प्रश्नाच्या संदर्भात विचारतात, की हे कुठून कुठपर्यंत आहे. ठीक आहे. जर आपण महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार पाहिला तर 15 डिग्री 37 मिनिटं उत्तर अक्षांश ते 22 डिग्री 6 मिनिटं, 22 डिग्री 6 मिनिटं. हे बघा, हे जे तुम्हाला दिसतंय की नाही, हे काय आहेत? अक्षवृत्त. अक्षवृत्त नेहमी आडवे असतात. ठीक आहे.
हे अक्षवृत्त जेव्हा आपण म्हणतो ते. आणि रेखावृत्तीय विस्तार विचारला म्हणजे असे उभे हे जे असतात ना, हे रेखावृत्तीय विस्तार. आणि हे कसे येणार तर पूर्व येणार, पूर्व ते पूर्व या दिशेला जातंय ना, बरोबर की नाही. मग किती 72 डिग्री 36 मिनिटं पूर्व रेखांश ते 80 डिग्री 54 मिनिटं पूर्व रेखांश, म्हणजे हे पूर्ण पूर्वेकडे जाणार आहे. ठीक आहे. 72 डिग्री म्हणजे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ, महाराष्ट्राचा भाग व्यापलेला हा रेखावृत्तीय विस्तारांमध्ये 72 डिग्री 36 मिनिटं ते पुढे 80 डिग्री 54 मिनिटापर्यंत आहे. आणि अक्षवृत्तीय विस्तार हा जवळपास 15 डिग्री 37 ते 22 डिग्री 6 मिनिटापर्यंत, म्हणजे अशा पद्धतीने. तर लक्षात ठेवा, कधीही जर तुम्हाला कळलं नाही अक्षवृत्त म्हणजे आडवं आणि रेखावृत्त म्हणजे उभं, कळलं का? हेच प्रश्न आपल्याला विचारले जातात बहुतांश वेळा. आलं का लक्षात? बहुतांश वेळा ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. अक्षवृत्त काय आणि रेखावृत्त काय हे आपल्याला विचारतात. महाराष्ट्राचं स्थान या रेखावृत्तामध्ये कितपत, म्हणजे कुठून कुठपर्यंत आहे. ठीक आहे. चला पुढे पाहूया. आता महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी जास्तीत जास्त 800 किलोमीटर आहे. आता इथे ते काय म्हणतात ते तुम्हाला इथे थोडस मी हे मोठं करतो म्हणजे तुम्हाला दिसेल, बरोबर की नाही. बघा इथे तुम्हाला काय दिसतंय, तर ही बाजू आहे कोणती बरं, ही बाजू आहे पश्चिम, ही बाजू कुठली आहे बरं, ही बाजू आहे पूर्व, ही बाजू आहे उत्तर, ही बाजू आहे दक्षिण, बरोबर की नाही. आता जर विचारलं तुम्हाला पश्चिमेपासून ते अगदी पूर्वेपर्यंत पकडलं तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ म्हणजे इथे किती लांबीचं आहे पसरलेलं, इथून ते इथपर्यंतचं अंतर, तर ते साधारण 800 किलोमीटर. किती आहे? 800 किलोमीटर. आणि जर विचारलं उत्तर दक्षिण हे किती आहे, तर हे आहे 700 किलोमीटर. याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राची पश्चिम पूर्व बाजू सर्वात लांब आहे दक्षिण उत्तर दक्षिण लांबीपेक्षा, कारण इथे 700 आहे. उत्तर दक्षिण 700 आहे, पश्चिम पूर्व किती आहे? 800 किलोमीटर आहे. आता तुम्ही म्हणाल सर, तुम्ही म्हणालात की किनारपट्टीची लांबी तर 877 आहे, म्हणजे किनारपट्टीची लांबी बघा, किनारपट्टीचा भाग असा सरळ नसतो, ही आपण सरळ पकडलेली आहे. किनारपट्टी ही अशी वक्राकार आहे, आलं का लक्षात. त्यामुळे ती जास्तीत जास्त काय करते, लांबी घेत जाते, आलं का लक्षात. आणि त्यामुळे तुम्ही म्हणाल तसं हे या पद्धतीने होत नाही. आता जर का सरळ रेषा काढली आणि अशी वाकडी 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 काढली तर याचं अंतर किती होणार? जास्त होणार याच्यापेक्षा. त्यामुळे किनारपट्टीची लांबी ही धरली जात नाही. सरळ सरळ सोट इथून इथपर्यंत लांबी किती आहे आणि इथून इथपर्यंत लांबी किती आहे. मग लक्षात ठेवायचं, जर परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं गेलं की महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी किती आहे, तर 800 किलोमीटर, आणि दक्षिण उत्तर दक्षिण लांबी किती आहे, तर ती आहे 700 किलोमीटर. ठीक आहे. इथपर्यंत मला वाटतं तुम्हाला कळलं असेल. आता आपण काय करूया, आपण ही स्लाइड छोटी करूया, है ना. म्हणजे ही दोन गोष्टी आपल्या लक्षात आल्या, है ना, परीक्षेच्या दृष्टीने. म्हणजे इथेच जवळजवळ 5-6 प्रश्न तयार झालेले आहेत. हा, जर असाही कधी कधी विचारतात, कधी कधी किलोमीटर मध्ये विचारलं नाही, कधी कधी असं म्हणतील की महाराष्ट्राचा लांबी सर्वाधिक कुठे आहे, कोणत्या दिशेला, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण की आग्नेय नैऋत्य ईशान्य वायव्य, असं काही विचारतील, कोणत्याही दिशेला. तर आपला उत्तर आपल्याला ठाऊक आहे, पश्चिम पूर्व, बस संपला विषय. आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न जो वारंवार आपल्याला विचारला जातो ते म्हणजे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ. आता या महाराष्ट्राच्या क्षेत्रफळामध्ये जर का तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे जर आपल्या 28 घटक राज्यांच्या तुलनेत पाहिलं तर ते 3ऱ्या क्रमांकावर येतं. पहिल्या क्रमांकावर राजस्थान येतो आणि 2ऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश, 3ऱ्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र येतो. तर हा सातत्याने विचारलेला प्रश्न आहे
की भारतामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेलं राज्य कोणतं, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं, पण पहिलं आणि महाराष्ट्र याच्याबद्दलच विचारलं जातं, मधले कुठले काही विचारले जात नाहीत. तर पहिलं आहे राजस्थान. इथे तुम्हाला दिसेल हे राजस्थानचं आहे. हा पूर्ण निळा जो भाग तुम्हाला दिसतोय हा सगळा राजस्थानचा भाग आहे. आलं का लक्षात? आणि म्हणून राजस्थान हा काय आहे, सर्वाधिक. आता याचं क्षेत्रफळ किती आहे, आलं का लक्षात? राजस्थानचं 3,42,239 चौरस किलोमीटर, आणि त्यामुळे हा प्रथम क्रमांकावर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. दुसरा बघितला तर मध्य प्रदेश आहे, 3,08,313 चौरस किलोमीटर. हा किती आहे, दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश, जो तुम्हाला हिरव्या रंगामध्ये दिसतोय, जो राजस्थानला लागूनच आहे. आलं का लक्षात? याची पश्चिमेची बाजू ही राजस्थानला लागून आहे. आलं का लक्षात? थोडी वायव्येकडची बाजू ही जी आहे ही गुजरातला लागून आहे, है ना? ही बाजू पश्चिमेची आहे, आणि उत्तरेची बाजू जी आहे ही उत्तर प्रदेशला, बरोबर की नाही? आणि बिहारला लागून आहे इकडे पूर्वेकडचं. आपला महाराष्ट्र हा तिसऱ्या क्रमांकावर येतो. आलं का लक्षात? हे झारखंडला लागून आहे, बरोबर की नाही? खाली दिसतोय तो गोवा, हे बघा, हे आपला महाराष्ट्राचा भाग आहे. हा तिसऱ्या क्रमांकावर आहे, बरोबर की नाही? या तिसऱ्या क्रमांकामध्ये आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे, 3,07,713 चौरस किलोमीटर. ही गोष्ट लक्षात ठेवा. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे 3,00,000. इथे तुम्हाला आकडा व्यवस्थित दिसला नाही, ठीक आहे? आता व्यवस्थित दिसतोय. तर लक्षात ठेवा, कधी कधी आपल्याला चौरस किलोमीटर मध्ये सुद्धा विचारलं जातं, पण सर्वात जास्त आपल्याला विचारलं जातं ते म्हणजे कितव्या स्थानकावर आहे आपला क्रमांक, क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितीवा लागतो, पहिला कोणता, आणि आपला महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर, बस एवढंच. आणि कधी विचारलं तर या क्षेत्रफळाबद्दल विचारलं जातं, ठीक आहे? म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 7, 8, 9, 10 प्रश्न तरी आपले महत्वाचे झालेले आहेत या एवढ्याशा भागामध्ये, जे परीक्षेला विचारलेच जातात. आता एक महत्वाचं, आता तर क्षेत्रफळ झालं, बरोबर की नाही? क्षेत्रफळाचा भाग बघितला, पण मग तो आता टक्केमध्ये किती आहे, कधी कधी ह्याही भागाचा विचार आपल्याला करावा लागेल, है ना? जर का महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतोय, तो भूप्रदेशाचा जो क्षेत्रफळाचा भाग आहे तो किती टक्के व्यापलेला आहे बघा. आता भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9.36% क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापलेलं आहे. म्हणजे हा जो तुम्हाला महाराष्ट्र आपण नाव लिहिलेलं याचे दिसतंय, हे किती टक्के आहे, तर 9.36% इतका आपला भाग व्यापलेला आहे. महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ जे तुम्हाला इथे या नारंगी रंगामध्ये दिसत आहे नकाशामध्ये, हा एवढा भाग आपला किती आहे, क्षेत्रफळ जे आहे हे क्षेत्रफळ किती आहे, तर 9.36%. क्षेत्रफळानुसार सर्वात कमी असलेला कोणता आहे, तर गोवा. आलं का लक्षात? आणि अर्थातच क्षेत्रफळामध्ये प्रथम क्रमांकाचा असलेला राजस्थान, कारण क्षेत्रफळ मुळेच तो प्रथम क्रमांकावर आहे, बरोबर की नाही? आपल्याला महाराष्ट्राबद्दल जाणून घ्यायचंय, तर महाराष्ट्राच्या बद्दल जर तुम्हाला विचारलं की भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती टक्के आहे, तर 9.36% इतकं तुमचं उत्तर असलं पाहिजे, ठीक आहे? चला पुढे बघूया. हा आणखीन एक महत्वाचा प्रश्न इथे तुम्हाला नकाशामध्ये दिसत आहे. आपल्या महाराष्ट्राला पश्चिमेची बाजू पूर्णतः अरबी समुद्राची आहे, त्यामुळे तिथे कोणतंही राज्य नाहीये. पण जर आपण बाकीच्या दिशा बघितल्या, उदाहरणार्थ उत्तरेचा भाग, त्यानंतर दक्षिणेचा भाग, बरोबर की नाही, त्यानंतर हा पूर्वेकडचा भाग, इथे तर पश्चिम पूर्ण अरबी समुद्र आहे, तर उत्तर, दक्षिण आणि पूर्व यामध्येच काय झालंय, इतर राज्य लागून आहेत. आता कोणती कोणती आहेत तीही जाणून घेऊया. बघा, आता नुसतं काय उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम नाही, तर त्याचबरोबर आपल्याला इतरही दिशा माहिती असायला पाहिजेत किंवा इतरही दिशांना आहेत. आता आपण हे जर पाहिलं, बरोबर की नाही, उत्तर दक्षिण,
मी आता फक्त इथे तुम्हाला काढून दाखवतो, बरोबर की नाही. आता ही आहे उत्तर, ही आली दक्षिण, बरोबर की नाही. आता ही झाली पूर्व दिशा, ही झाली पश्चिम दिशा, बरोबर की नाही. आता ही कुठली झाली, ही ईशान्य झाली है ना, ही झाली नैऋत्य है ना, ही झाली आग्नेय, आणि ही झाली कोणती दिशा, वायव्य है ना. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर वायव्येच्या दिशेला गुजरात राज्य आहे. कुठं, वायव्येच्या दिशेला गुजरात राज्य. मध्य प्रदेश हे उत्तरेच्या बाजूला आलं पूर्ण. हा जो मध्य प्रदेश आहे हा उत्तरेच्या भागात आला. आता इथे तुम्ही इथपर्यंत हा जो भाग आहे हा उत्तरेचा भाग आहे, ईशान्य असा गेलेला आहे, बरोबर की नाही. तर ईशान्य आणि पूर्वेकडे छत्तीसगड आहे महाराष्ट्राला लागून. आग्नेयेकडे बघितलात तर तुम्हाला तेलंगणा दिसेल, आणि कर्नाटक आणि गोवा हे दोन कुठे आले, दक्षिणेकडे आले. आता नैऋत्य आणि पश्चिम याच्या पूर्ण भागात कुठला आहे, अरबी समुद्र आहे. ठीक आहे. आता कधी कधी काय होतं, बरीच मुलं इथे चुका करतात. महाराष्ट्राला खालीलपैकी एकूण किती राज्यांची सीमा लागून आहे, हा साधा सोपा प्रश्न विचारला जातो. आता तुम्हाला किती राज्य दिसत आहेत, घटक राज्य. गुजरात 1, मध्य प्रदेश 2, छत्तीसगड 3, तेलंगणा 4, कर्नाटक 5, गोवा 6. किती, 6 घटक राज्य झाली ना. पण मुलं 7 उत्तर देतात, कारण एक केंद्रशासित पकडतात जो दादरा नगर हवेली दीव दमण, ते केंद्रशासित आहे. प्रश्न काय विचारलाय आपल्याला, घटक राज्य. मग आपल्याला घटक राज्य मोजायचे आहेत, केंद्रशासित प्रदेश नाही. जर प्रश्न असा विचारला की महाराष्ट्राच्या सीमेला, महाराष्ट्राला एकूण किती घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची सीमा आहे, तर उत्तर 7 आहे योग्य. बघा, महाराष्ट्राच्या वायव्येस गुजरात, उत्तरेस मध्य प्रदेश जे आपण पाहिलं, ईशान्य आणि पूर्वेला छत्तीसगड, आग्नेयेला तेलंगणा या राज्याची सीमा आहे. त्यानंतर दक्षिणेला कर्नाटक आणि गोवा या 2 राज्यांची सीमा लागून आहे. आता जर का म्हटलं इथे आणखीनही जाऊन पुढे प्रश्न विचारला की महाराष्ट्राच्या कोणत्या, म्हणजे कोणत्या भागाला, दिशेला किंवा राज्याला महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्हे लागून आहेत, तर त्याचं उत्तर काय असलं पाहिजे, तर मध्य प्रदेश. कारण इथून नंदुरबार पासून हा जो तुम्हाला भाग दिसतोय की नाही, हा जो आहे हा नंदुरबार आहे. हा नंदुरबारकडनं जी सुरुवात झालेली आहे मध्य प्रदेशाला लागलेली सीमा भारताची पूर्ण उत्तरेकडची, ती अगदी इथपर्यंत येते, गोंदियापर्यंत. म्हणजे नंदुरबार ते गोंदिया हे सगळे जे जिल्हे इथे मधले येतात, 8 जिल्हे, हे 8 जिल्हे मध्य प्रदेशाला लागून आहेत. कळलं का. म्हणजे सर्वाधिक सीमा जर तुम्हाला विचारली तर कोणत्या, मध्य प्रदेशाला लागून आहे. आलं का लक्षात. आणि महाराष्ट्राची सर्वात कमी सीमा कोणाला राज्य लागून आहे, गोव्याला. गोव्याला कमी आहे आणि मध्य प्रदेशला जास्त आहेत. बघा, दादरा नगर हवेली दीव दमण काय आहे, केंद्रशासित प्रदेश. चला, आता इथे तुम्हाला दिसतंय बघा, हा थोडासा मोठा करतो म्हणजे तुम्हाला हे छानपैकी लक्षात येईल, समजून येईल. काय बरं इथे दिसतंय तुम्हाला, आपल्या जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, या आपल्या महाराष्ट्राला इतर जी सीमा लागून आहे राज्यांची, त्या राज्यांच्या सीमेला आपले कोणते कोणते जिल्हे आहेत. आता इथे जर तुम्ही बघितलं, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार हे सगळे गुजरातला लागून आहेत. हे सगळे गुजरातला. आता पालघर इथे वायव्येला गुजरात आणि दादरा नगर हवेली दीव दमण येतं. नंदुरबारला गुजरातची पण लागते आणि मध्य प्रदेशची पण लागते.
म्हणजे नंदुरबार आणि धुळ्याला, कारण धुळे इथे पण आहे बघा, हा भाग जो आहे ना धुळ्याचा, हा गुजरातच्या दिशेला आहे आणि हा भाग जो आहे हा मध्य प्रदेशला. म्हणजे धुळ्याचे काय बरं, दोन राज्यांना सीमा लागते, गुजरातला आणि मध्य प्रदेशला. नंदुरबारचं पण असंच आहे, ही गुजरातला लागते ही भाग, आणि हा भाग जो आहे हा मध्य प्रदेशाला लागतो. ठीक आहे, म्हणजे इथून ह्या पद्धतीने. आता मी मगाशीच म्हटलं गोंदियापर्यंत, नंदुरबार ते गोंदिया इथपर्यंत सर्व जिल्हे हे मध्य प्रदेशाला लागून आहेत. आता यामध्ये नंदुरबार 1 आला, धुळे 2, जळगाव 3, बुलढाणा 4, अमरावती 5, नागपूर 6, भंडारा 7 आणि गोंदिया 8. बोललो ना, 8 जिल्हे हे मध्य प्रदेशाला लागून आहेत. आता या दिशेला तुम्ही पाहिलं ईशान्य आणि पूर्वेच्या दिशेला, तर इथे कुठला आहे, छत्तीसगड. कुठला आहे, छत्तीसगड आहे, बरोबर नाही. आता इथे कोण आहेत, तर इथे गोंदिया, गोंदियाला मध्य प्रदेश पण लागतो आणि कोणता लागतो, छत्तीसगड, बरोबर नाही. तर हे 2 लागतात. गडचिरोलीला कोण लागतात, इथे आहे तेलंगणा, जो आग्नेयेच्या दिशेला आहे. तर गडचिरोलीला छत्तीसगड हा पूर्वेकडचा आणि दक्षिणेकडे तेलंगणा लागतो. आता तेलंगणाला कोणते कोणते आहेत, तर गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ हे इथपर्यंत आहे. नांदेड यानंतर काय सुरुवात होते, इथे कर्नाटक. कळलं, म्हणजे नांदेडला कोणती लागते, तेलंगणाची आणि कर्नाटकची, अशी दोन्ही लागते. आणि मग नांदेड, लातूर, त्यानंतर धाराशिव, आत्ताचं धाराशिव, पूर्वी उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर इथपर्यंत सिंधुदुर्गचा काही छोटासा भाग, दोडा मार्ग, हा कर्नाटक मध्ये येतो. काय येतो, कर्नाटक. आणि इथे गोवा लागतं सिंधुदुर्गला. कळलं, म्हणजे सिंधुदुर्गला गोवा आणि कर्नाटक अशी दोन्ही लागतात. मग जर आपण जिल्हा याची संख्या बघितली तर 1, 2 म्हणजे पालघर, नाशिक 1, 2, 3, 4, 5, 6 हे झाले. इथून तर इथे 8 आहेत, 8, 9, 10, बरोबर नाही. त्यानंतर 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, किती, 20 महाराष्ट्रातल्या 20 जिल्ह्यांची संख्या हे इतर राज्याला लागून असलेल्या सीमेवर आहेत. याचा अर्थ आता सध्या स्थित किती जिल्हे आहेत, 36. 36 पैकी 20 जिल्हे हे सीमेला लागून आहेत. याचा अर्थ 16 जिल्हे जे इथे मध्ये तुम्हाला दिसत आहेत, हे सफेद भाग जो आपल्या इतर जिल्ह्यांचा आहे, याचा अर्थ महाराष्ट्रातल्या 16 जिल्ह्यांचा भाग जो आहे हा कोणत्याही राज्याला लागून नाहीये. 16 जिल्हे. कळलं, सरळ सोटपणे. यामध्ये तुम्हाला अतिशय छानपणे हे दिसलं असेल, बरोबर की नाही. बघा, आता अशा वेळेला आपल्याला बरेच वेळेला हे पण प्रश्न विचारले जातात की कोणत्या कोणत्या, म्हणजे आता उदाहरणार्थ नंदुरबारला बघितलं, धुळे आणि नंदुरबार गुजरात आणि मध्य प्रदेश आहे. गोंदियाला बघितलं तर मध्य प्रदेश, छत्तीसगड आहे, बरोबर की नाही. गडचिरोलीला पाहिलं तर छत्तीसगड, तेलंगणा आहे. नांदेडला बघितलं तर नांदेडला कर्नाटक आणि तेलंगणाची लागते, आणि सिंधुदुर्गला गोवा आणि कर्नाटकची लागते, बरोबर की नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे, आपल्या महाराष्ट्रातले काही जिल्हे आहेत त्यांना 2-2 राज्यांच्या सीमा आहेत, त्याही आपल्याला विचारतात, बरोबर की नाही. तर हे लक्षात ठेवा. नंदुरबार, धुळे 2 झालं, गोंदिया 3 झालं, गडचिरोली 4 झालं, त्यानंतर नांदेड 5 झालं आणि गोवा 6. म्हणजे 6 अशी आपले जिल्हे आहेत महाराष्ट्रातले ज्यांना इतर राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत आणि त्या 2 राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, बाकीच्यांना नाही. आता इथे तुम्ही बघितलं, जळगावला फक्त मध्य प्रदेश आहे, अमरावतीला मध्य प्रदेश, लातूरला कर्नाटक आहे, सांगलीला कर्नाटक आहे, कोल्हापूरला कर्नाटक आहे, बरोबर की नाही. म्हणजेच जे 20 आहेत, 20 पैकी जे इतर राज्यांच्या सीमेला लागून आहेत, त्या 20 पैकी किती राज्यांची आपण बघितली, 6 राज्यांची इतर राज्यांना
लागू नाहीत, 2-2 धरू, बरोबर की नाही. बाकी 20 पैकी जर आपण 6 काढले तर 14 असे जिल्हे आहेत. 14 जिल्ह्यांची सीमा ही फक्त एकाच राज्याला लागून आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे शिकवणार आहोत, बरोबर की नाही. आता हा डेमो लेक्चर तुम्ही पाहिला असेल, मला वाटतं मी प्रयत्न चांगला केलाय तुम्हाला, म्हणजे प्रयत्न म्हणण्यापेक्षा माझ्याकडनं तुम्हाला देण्यासाठी किंवा यात परीक्षेच्या दृष्टीने आपण महत्वाचं घेतो. आता नकाशामध्ये तुम्हाला व्यवस्थित कळलं असेल, तर अशाच पद्धतीने आपण आपल्या बॅचेसमध्ये शिकवत असतो. ठीक आहे. तर आपण आता इथे थांबूया आणि बॅचमध्ये तुमची आणि माझी भेट होईल. जय हिंद.